तर नमस्कार भाऊ बहिणींनो. तर चालले बघा घरी आता. माझ्या निलेश भाऊ यायला लागले तर सोडायला बघा. सोडा म्हणलं तिथंच म्हणलं एसटीनं जाते, पण उशीर लागल, वाहन एसट्या भेटायच्या नाही तर म्हणून नका पंढरपूर पर्यंत यायला लागले ते सोडायला. रुद्र काय करतोय पुढे आहे तर बघा. वहिनी ते बसले, त्या वहिनी पण आले तर आधी सत्तायला सोडवायला. आता आमच्या कामामुळे उशीर झाला, म्हणलं आता जावा. मग म्हटलं ह्यांनी म्हणलं एकट्याला दोघं चल म्हटलं. हा उशीर झाला येताना. त्यांचं विहिरीचं पण काम चालू होतं आणि मग सोडा म्हणलं, त्यातच दुपार झाली. दुपार म्हणता जेवण ती करूच तर 2-3 वाजल्या. मग आता तिथं स्टॉपवर सोडायचं तर एसटी भेटती न भेटती म्हणून म्हणायला लागलं की चल तुला स्टँडवर सोडतो पंढरपूरच्या, म्हणजे एसटी घावल ना लगे भेटते ना. आमच्यातनं बघा 50-55 किलोमीटर आहे पंढरपूर. तेवढ्या अंतरावर सोडायसाठी का माझ्यासाठी लागले तर. आता पंढरपुरात गावली तर एसटी आहे, नाही तर डायरेक्ट घर पोच. नाही भाऊ भेटते मोहोळ मध्ये डायरेक्ट पोच. अनु पण आली बघा. अनु झोपली का बघू? क्युटी हाय का क्युटी फाय. अनु झोप लागली अनुला एसीच्या. जेवण फिवण केलं बघा. वहिनीने भात केलता गरम गरम खाल्ला, पोरांनी पण खाल्ला, मग निघलो बघा. काय मटण अंडी खात नाही मग. हा खात नाही, नाहीतर भावाने पार्टी केली असती जेवण बेत मटणाचा. सोलापूर पण लय लांब आहे ना इथनं, म्हणून त्यांना काळजी वाटायला लागली. वाहन भेटते ती न भेटते ती, तेवढी लय काळजी करते ती. ह्याच्या अगोदर पण आम्ही नगरला गेलतो, त्यावेळेस पण आम्हाला म्हणजे 9 वाजलेल्या. मी म्हणलं 10 वाजता जाते भाऊ, 1 तासाचा रस्ता होता टेंभुर्णीतनं. नाही सोडलं मला एकटीला. घरी घेऊन आली पण एकटीला नाही पाठवलं. घरी फोन करून नवऱ्याला सांगितलं उद्या सकाळी पाठवतो, काळजी करू नका, पण असं एकटीला नाही पाठवलं. रात्रीचं बाया माणसानं जाणं योग्य नाही आहे का नाही. हा तेवढं पण आहे की. मग परत ऐकलं मी पण आता हाय दिवस. मग म्हणलं जाते भाऊ दिवसा बरोबर, एवढं काय नाही म्हणलं. बर म्हणलं चल म्हणलं पंढरपूर मध्ये सोडतो, इकडे वाहनं भेटायची नाही ती. मग बर चला म्हणलं सोडा. वहिनी पण आल्या, मग पोरं दुसरी बसवली, घरीच बसा म्हणले. आलो आम्ही लगेच. ते त्यांना काहीतरी असेल. हा दरवाजा लावून जेवण केलं या करतेले जेवण, अजून भुका लागल्या तर दरवाजा लावा आणि बसा म्हणले. आम्ही येतो तोपर्यंत. बसली पोरं, समजदार आहे ती पोरं, पण हुशार आहे ती त्यांची. आणखी आमच्या लय हुशार. हा महाग लागत नाही ते. अशी बारकी आहे, तिला तेवढं आणलं चल म्हणल्यावर ती पण आले तिनं, नाहीतर ती पण बसली असते है ना. बसली तिला चल म्हटल्यावर झाली ती माझं. हा कसं बसलंय पुढं. आणू हाय कर ग, हाय कर. हाय कर. तिला माझ्यापेक्षा दीदी लागते जास्त. हाय कर. कोणाची आहे तू? होय पप्पाची. पप्पाची आहे. गार लागते का नाही आता तुला? होय अनु गार लागते का नाही? आता नाही लागत मला. नाही लागत. पाटली ठेवली मला पलीकडे. तिचं आता बोलायचं कमी. बघायला लागली पुढं. आमचा कृष्णा रुद्रा बसले तिथं का बघा कशी गपचूप. काय मग रुद्रा भारी एन्जॉय केला आहे ना. खेळली चांगली, जाम खेळली. कबड्डी खेळते ती, लपाछपी खेळते ती, 5-5 मिनिटं खेळते ती. 5-5 मिनिटाला खेळ चेंज होते आता त्यांचं. पेन्शिला पेन खेळते ती. हा पुन्हा चिट्ट्या चोर पोलीस खेळते ती. खेळते ती दिवसभर. वेगळं नाही ती खेळ खेळ. हा आल्यापासून हेच त्यांचं चाललंय. अभ्यास गेला कुठं, आता उद्या परीक्षा आहे त्याचं काय नाही. लेकरं म्हणल्यावर काय ह्यांचा एन्जॉय चालूच. मला नाही येतोय उद्या ध्यानात. हा उद्या येते पेपरात बनायला. गपचे बसले ते. तर चला मग आता जातो घरी निवांत. किती वाजते त्या कोणाष्ट आता जाऊस तर 8-9 वाजणार. हा 9 वाजते. 8 वाजूस तर पोचल जाऊ काय नाही. त्या रमेल आली का मुंबईची? मुंबईला चालली. संत तुकाराम पनवेलचे ना. पनवेल विरारला जाते. पनवेल म्हणजे मुंबईच्या पुढे आहे. अलीकडे आहे. कोणाचा मला माहित आहे. आपण गेलतो की सुरतला लावा लागलं होतं की पनीर. मला एवढी बुद्धी आहे काय? हाय पण वापर करत नाही. कशाला वापर करू?
अहो, बाजार भरलाय. मंडई असेल व. आपल्याच गावात कशी नाही म्हणते तुमचं गाव लय मोठं आहे म्हणजे मोठं आहेच की हे ना एवढं आहेच की. ह्याच्यापेक्षा मोठा आहे. मग असायला पाहिजे ना ते मंडई. बघ बाई काय Yes. घ्यायचं खुकुल घ्यायच्या कुरकुर खुकुल घेऊ पुढं घेऊ बरं का पुढं घेऊ पुढं. मी तर शॅम्पू आहे तर कुरकुर नाही. तर चला भाऊ बहिणींना जातो आम्ही. बाय सगळ्यांना बाय करू